नांदेडच्या किनवट तालुक्यातील उमरी बाजार येथे सकल बंजारा समाजाच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण हे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं तसेच इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि त्यांच्या मूळ गावी निराळा तांडा येथे उपोषणाला बसले होते। त्यावेळी पालकमंत्री अतुल सावे आणि जिल्हाधिकारी यांनी आश्वासने दिली होती। त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे 28 ऑक्टोबरपासून पुन्हा तिसऱ्यांदा सारखणी येथे आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणाला 5 दिवस होऊन सुद्धा शासन प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज बंजारा समाजातर्फे उमरी बाजार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलने झाली, उपोषण देखील झाले। ॲडव्होकेट प्रदीप राठोड, राहुल चव्हाण यांचे सारखणी येथे तिसऱ्यांदा उपोषण चालू असून शासन प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्यामुळे बंजारा समाज आक्रमक झाला आहे। याच पार्श्वभूमीवर कालपासून सोशल मीडियावर बंजारा समाजाची बैठक असे एक पत्र फिरत आहे। उपोषणकर्ते ॲडव्होकेट प्रदीप राठोड, राहुल चव्हाण यांचे नावही नसलेले ते बंजारा समाजाच्या बैठकीचे पत्र अधिकृत नाही। सदरील पत्र बंजारा समाजाची दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले आहे। त्या पत्रामध्ये बंजारा समाजाच्या मुख्य मागणीबाबत अर्थात एसटी आरक्षण संदर्भात कुठलाही उल्लेख नाही, म्हणून सदरील पत्र अधिकृत नाही, केवळ बंजारा समाजाचे दिशाभूल करण्यासाठी सदरील पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, असे बंजारा समाजातील अभ्यासू साहित्यिक व तज्ज्ञ मंडळींनी सांगितले आहे। बंजारा समाजाला जोपर्यंत एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आंदोलन व उपोषण चालूच राहणार, असे अनेक मान्यवरांनी यावेळी बोलताना सांगितले। यावेळी महसूल प्रशासनाचा निषेध करून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या रास्ता रोको आंदोलनाला बंजारा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मांडवी पोलीस स्टेशनचे फौजदार गायकवाड, सिंदखेड पोलीस स्टेशनचे फौजदार रमेश जाधव, माहूर पोलीस स्टेशनचे कराड साहेब यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। उमरी बाजार येथे आलो आणि बंजारा समाजाचे 2 तरुण सारखणी उपोषण यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्या मूळ गावी निराळा तांडा उपोषण बसले होते आणि त्यांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आज 5वा दिवस उपोषण बसले आहे। त्या प्रशासन आणि शासन कोणतं दखल न घेतल्यामुळे बंजारा समाजाच्या उमरी बाजाराचा रास्ता रोको आंदोलन होतं। त्या अनुषंगाने आपल्यासोबत आपली काय मागणी आहे उपोषणाची? मागणी सतत ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण बंजारा समाजाचे 2 योद्धा सतत 3 वेळेस झाली उपोषणाची वेळ आलेली आहे आणि शासन प्रशासन जाणून बंजारा समाजावर दुर्लक्ष करत आहे। इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून प्रशासन जाणून ज्या काल 4था 5वा 3रा दिवस होता, तहसीलदार मॅडम इथं वदराला आले असताना सुद्धा आणि प्रशासनाचे मुख्य जबाबदार व्यक्ती इथं आले असताना सुद्धा त्यांच्या समोरून गेल्या, पण त्या उपोषणाला भेट दिली नाही, त्यांची विचारपूस केली नाही। आज त्या उपोषणकर्त्याची परिस्थिती, कोणाची बीपी शुगर आज 60-50 वर आलेली आहे, पण हा आमच्या समाजाचा बळी घेण्यासाठी करतंय का? हे प्रशासन आमच्या हत्या करण्याचा प्रयत्न आहे का? एक प्रकारेचा आमच्या जाणून हत्या करण्याचा षडयंत्र चालू आहे का? आज आम्हाला एक मागणीसाठी, हा भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाहीची व्याख्या आहे लोकांनीच लोकांच्या हितासाठी केलेलं कार्य म्हणजे लोकशाही। मग आम्ही लोकशाहीमध्ये नाही आहे का? आम्हाला लोकशाहीचा अधिकार नाही आहे का? मग लोकशाहीचे अधिकार असताना सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य भारताचा आज 70-80 वर्ष होत आहे, तरी सुद्धा आम्हाला आमच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागतो। ही मोठी शोकांतिका आहे। मला एकच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून, तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून एवढं सांगायचे या ठिकाणी मला की ही वेळ आमच्या ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांच्यावर का येत आहे? हा प्रशासनाला कळत नाही का? बंजारा समाजाची जी मागणी चालू आहे त्या ठिकाणी प्रामुख्याने किनवट तालुका हा प्रामुख्याने पहिले त्या एसटी काळाच्या कॅटेगरीमध्ये मोडतो। निजाम काळामध्ये आम्ही आदिवासी होतो, तेलंगणामध्ये आम्ही आदिवासी आहोत, आम्ही आंध्रामध्ये आम्ही आदिवासी आहोत आणि आपला 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानमध्ये आम्हाला ट्राईब म्हणून त्या ठिकाणी नोंद आमची झालेली आहे।
डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार आमच्या समाजावर आहे. बाबासाहेबांनी आमच्यासाठी खूप काही केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याच्यानंतर काय सांगायचं म्हणजे या ठिकाणी काही लोक आमच्या वेळेला त्या काळामध्ये कोणी पाठपुरावा न केल्या कारणानं आम्ही कुठं एसटी झालो, कुठे आदिवासी झालो, कुठं एसटी झालो, कुठं भटके राहिलो. पण प्रामुख्यानं पूर्ण भारतामध्ये, या पूर्ण अख्ख्या भारतामध्ये बंजारा समाज हा आदिवासीच आहे. मूळ आम्ही आदिवासी असल्यामुळे आमचा हक्क आम्ही आज मागतो. आमची काय चूक आहे? पण काही लोक हेतू पुरस्कार आमच्या या मुलांना, उपोषण कर्त्यांना त्या ठिकाणी प्रशासनातला कुठला तहसीलदार किंवा कुठला त्यांचे एसडीएम त्या ठिकाणी भेट देत नाही. ही शोकांतिक आहे. ही तिसरी वेळ आहे. म्हणजे आमचे 5 योद्धे त्या ठिकाणी मृत्यूला पडलेले आहेत फक्त एसटी आरक्षणामुळे. आणि अजून हे 2 पोरं उद्या समजा मृत्यूला जर पडले तर त्याला जबाबदार कोण? त्यासाठी आमची कळकळीची विनंती आहे की आपण समाजासमोर सर्व गोष्टी त्या आपण आपल्या माध्यमातून कळवा. आम्हाला एसटी आरक्षण आहेत. आजचा हा मोर्चा इथं झाला. उद्या 6 तारखेला रस्ता रोको होईल. एक केटीची गाडी समोर दिसत आहे, एकही गाडी येऊदार नाही. केटीची गाड्या पूर्ण फोडून टाकू. 6 तारखेला, उद्या 2 तारखेला आमचं राजगडला आहे. जर त्या अनुषंगाने जर या ठिकाणी जर प्रशासन जर आमचा ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाणची जर दखल घेतली तर आमची बाकी गोष्टी आम्हाला करायची गरज पडणार आहे. आमचं उपोषण रस्ता रोको असतो. महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे आमचा उद्या 3 तारखेला नांदेडला रेल्वे रोको आपण केलेला आहे. रेल्वे रोको आंदोलन आहे. संपूर्ण बंजारा समाज हा रेल्वे रोको करण्याच्या मागे लागलेला आहे. आणि त्यानुसारच आम्हाला एक संशय येऊ लागला आहे की आता 4 तारखेला ते शासनाने, सरकारने जी आमची मिटिंग ठेवलेली आहे त्याच्यावर आम्हाला संशय येतोय. आम्हाला अधिकृत असा कुठलाही पत्र मिळालेला नाही. आमच्या संघटनेला कुठला पत्र मिळालेला नाही. तेव्हा आमचं म्हणणं आहे आमच्या समाजाच्या माध्यमातूनच किंवा समाजाचे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, जे आमच्या समाजातील संघटनेचे रिस्पॉन्सिबल पर्सन, त्यांच्याकडे हा पत्र प्रथम पाठवावा. पोलीस प्रशासनाकडे हा पत्र पाठवा. तेव्हा आम्ही हा उपोषण मागे घेणार आहोत. तोपर्यंत आमचा लढा हा नियमितपणे चालूच असणार आहे. आम्हाला एकच मागणी म्हणायची आहे की कुठल्याही जातीला त्रास होणार नाही आणि कुठल्याही एसटी आरक्षणामध्ये बाधा येणार नाही. आणि आम्हाला आमचा वेगळा प्रवर्ग तयार करून आम्हाला आरक्षण मिळण्यात यावे. आणि त्यातल्या त्यात प्रदीप भाऊ राठोड आणि राहुल भाऊ चव्हाण हे दोघेही आज 5 दिवसापासून सलग उपोषणासाठी बसलेले. त्यांना पाठिंबा देण्याकरता आज उमरी बाजार येथे आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेले आहे. प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड.